नमस्कार, मी डॉक्टर मंगेश देशपांडे, ऑर्थोवेद हॉस्पिटल, डोंबिवली. आपले सांधे दुखतात का? म्हणजे बोटांची पेरं, मोठे सांधे, गुडघा, हिप जॉईंट, अँकल जॉईंट, घोट्याचा सांधा हे दुखतात का? पण त्याच्याबरोबर त्यांना सूज येते का? विशेषतः सकाळच्या वेळी उठल्यानंतर खूप जास्त जखडलेपणा वाटतो का? मॉर्निंग स्टिफनेस. 3 पेक्षा जास्ती सांध्यांना सूज असते का? ताप आल्यासारखं वाटतं का? थोडी कणकण वाटते का? अग्निमांद्य म्हणजे भूक कमी झाल्यासारखी वाटते का? मलावष्टंभ म्हणजे कॉन्स्टिपेशन, संडासला साफ न होणं किंवा खूप चिकट होणं किंवा मळाला खडे होणं असं वाटतं का? अंग सारखं जड जड वाटतं का? सकाळी झोपेतून उठल्यानंतर 8-9 तासाची झोप झाल्यावर सुद्धा झोप पूर्ण झाली नाही आहे असं वाटत राहतं का? सारखा अशक्तपणा आहे अशी तक्रार आहे का? जांभया येत राहतात का? कोणीतरी हातपाय सारखे दाबून देत राहावे म्हणजे मग मला बरं वाटेल असं वाटतं का? तुमचं वय 20 ते 35 या वयोगटात आहात का? तुम्ही विशेषतः हा स्त्रियांना होणारा त्रास आहे, त्यामुळे तुम्ही स्त्री आहात का? असे सगळे प्रश्न आणि ह्या प्रश्नांची उत्तरं हो असतील तर लक्षात ठेवा मैत्रिणींनो, हा आमवात किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे. विरेचन म्हणजे जुलाबाचं औषध, अग्निकर्म, विद्धकर्म, याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे बस्ती, तिक्तक्षीर बस्ती, वैतरण बस्ती, निरूह बस्ती, अशा पद्धतीचे वेगवेगळे बस्ती, ह्या सगळ्याबरोबरच काही स्पेसिफिक लेप, ह्या सगळ्यांच्या आधाराने लंघन, वैद्याला विचारून केलेलं लंघन, वेगवेगळी वातशामक औषधं, या सगळ्यांचा जर व्यवस्थित वापर केला तर हा व्याधी बरा होऊ शकतो. रुमॅटॉइड आर्थरायटिस हा ऑटो इम्युन डिसीज आहे, म्हणजे बीजस्वरूपात शरीरात राहणारा रोग आहे. याला दीर्घकालीन उपचाराची अपेक्षा असते. थोडीशी औषधं घेतली, 2 दिवस, 8 दिवस आणि सर्दीसारखं हे पटकन बरं झालं असं होणार नाही. दीर्घकालीनचा अर्थ 3 महिने ते 3 ते 5 वर्षापर्यंत औषधं घ्यावी लागतात. 0, 1, 2, 3, 4, 5, 6 अशा ह्याच्या डिग्रीज असतात. या डिग्रीनुसार वेगवेगळी औषधं ही पेशंटला द्यावी लागतात. आयुर्वेदिक औषधांचा अतिशय उत्तम यामध्ये उपयोग होतो. एकच लक्षात घ्या मित्रांनो, वेगवेगळी चुकीची औषधं आयुर्वेदाच्या नावाखाली वेगवेगळ्या पावडरी, पेन रिलीफ पावडर या स्वरूपात दिल्या जातात. जी पावडर घेतल्यानंतर त्वरित आणि खूप छान बरं वाटतं असं पेशंट आपल्याला सांगतात. पण ही पावडर जर घेतली नाही तर माझे सांधे दुखतच राहतात, सूज वाढतच जाते, असं जर तुम्हाला वाटत असेल तर लक्षात घ्या ती पावडर चुकीची आहे. त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने दिली गेलेली स्टिरॉइड्स आहेत आणि चुकीच्या पद्धतीचा जर वापर झाला औषधं देताना, मी असं म्हणत नाही आहे की स्टिरॉइड चूक आहे किंवा बरोबर आहे, पण चुकीच्या पद्धतीने चुकीच्या माणसांकडून जर ती घेतली गेली तर त्याचा निश्चित तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. ज्युडिशियस यूज ऑफ एनी मेडिसिन इज गुड, पण ते औषध देताना जर योग्य माणसांनी, योग्य शिकलेल्या डॉक्टरने दिलं तरच त्याचा फायदा होऊ शकतो. आयुर्वेदात सांगायचं झालं तर अतिशय उत्तम शिकलेल्या आणि त्याच्याबरोबर हा व्याधी सोडवण्याचा ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, अशा वैद्यांकडून तुम्ही ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात करा. आमवात निश्चितपणे व्यवस्थित कंट्रोलमध्ये येतो. सांधे खराब व्हायच्या आतमध्ये तुम्ही त्याच्यावर पूर्ण नियंत्रण मिळवू शकता. आणखीन एक गोष्ट, आनंदाची गोष्ट, ती म्हणजे बऱ्याच वेळा आमवात पूर्ण बरा होऊ शकतो. पेशंट टू पेशंट इट डिफर्स, प्रत्येक पेशंटनुसार हे बदलत असतं, पण तरीसुद्धा योग्य पथ्यपाण्याने, उपचारांनी, औषधाने आणि योग्य वेळी केलेल्या पंचकर्मांनी आमवात पूर्ण बरा होऊ शकतो. धन्यवाद.